सूरजला रितेश सरांची तारीफ करायला सांगितलेली होती, जे एपिसोडमध्ये दाखवलंच नाही। ज्यावेळेस चक्रव्यूहवरती सूरज उभा राहिला त्यावेळेस तो फिरतानाच म्हणत होता की आपलं हात भारी, आपली लात भारीच्या मायला आपलं सगळंच भारी। अगं बया, सगळं लय फिरा लागले सर, बंद करा हे सर, एक नंबर क्वालिटी सर आहेत, रितेश भाऊ क्वालिटी आहेत, त्यांचं सगळंच भारी आहे, ते चांगलं बोलतात, त्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे। रितेश भाऊंना सुद्धा खूप तारीफ ऐकायची होती, तो बंद करा म्हणत होता। तो म्हणला नाही नाही सर, तुम्ही बंद करा हे। तर रितेश सर देखील म्हणले नाही नाही, तारीफ करा, तारीफ तरच बंद होईल। त्यावर तो सरांची पर्सनॅलिटी भारी आहे, झापूक झुपूक करत बया ग गोलीगत असं करून तो डायलॉग मारतो आणि नंतर सरांचं जे गाणं आहे वेड पिक्चरमधलं मला येड लागले ते म्हणायला सुरुवात करतो। सर बंद करा, मला चक्कर यायला लागली। रितेश सर नुसतं तारीफ करा सांगत होते, पण सूरजला काही बोलताच येत नव्हतं। तर अशा प्रकारे चक्रव्यूहवरती रितेश सरांची तारीफ करताना तो फक्त थोडक्या शब्दात त्याने तारीफ केलेली आहे। कारण तसंही पाहायला गेलं तर सूरज जास्त बोलतच नाही, तो फक्त 1-2-3 डायलॉगमध्ये स्वतःचे एक्सप्लेनेशन देत असतो। तर अशा प्रकारे घरचे सुद्धा त्याला एनकरेज करत होते की तारीफ कर, पण त्याला बोलताच येत नव्हतं। त्याच्यानंतर चक्रव्यूहवरती संग्राम उभा राहिलेला होता। संग्रामला निकीची तारीफ करायची होती, तर निकी अरबासोबत खूप छान दिसते, तिचे सगळंच भारी आहे, तिची बॉडी छान आहे, तिची लँग्वेज छान आहे, ती खूप छान बोलते आणि निकीची पर्सनॅलिटी खूप छान आहे, तिच्या तोंडातनं कधीच अपशब्द निघत नाही, ती कधीच इतरांचं मन दुखवत नाही। अरबाजसोबत जर ती राहत असेल तर सगळ्यांनाच चांगलं वाटतं, ती अरबाजच फक्त ऐकते असं काही नाही। असं करून रितेश सरांसमोर संग्राम तारीफ करत होता आणि सगळेच हसत होते, कारण निकीची जी पर्सनॅलिटी आहे अगदी त्याच्या अपोजिट तो बोलताना दिसत होता। तर निकी इतके दिवस खूप चांगला गेम खेळली, तिने कधीही कुणाबद्दलच पाठीमागे चर्चा केली नाही। अशा प्रकारे संग्राम तिच्याबद्दल तारीफ करत होता आणि सगळ्यांचा हसून मोठा कल्ला चाललेला होता। तर रितेश सर देखील खूपच जास्त हसत होते। त्याच्यानंतर निकीला तारीफ करायला सांगितली, तर निकीला नक्की तारीफ करता येत नव्हती, तर ती करत होती की त्याचं नाक भारी आहे, त्याची बॉडी छान आहे, त्याचं बायसेप छान आहे, त्याचं तोंड भारी आहे, त्याचं शूज भारी आहे, त्याने जे घातलेलं असतं। हे सगळे सदस्य सांगत असतात की नाकाबद्दल बोल, चेहऱ्याबद्दल बोल, त्याचा चेहरा छान आहे। त्यानंतर डीपी सांगतो केस, तर त्याने केस बांधलेले आहेत ते छान आहेत, 4 दिवस झाले एकच पोनी आहे, सोडली देखील नाही। तर अशा प्रकारे घरामध्ये निकी संग्रामची तारीफ करत आहे आणि तिला काय बोलू नेमकं हेच सुचत नव्हतं आणि तरी देखील तिने खूप थोडक्या शब्दात संग्रामची तारीफ केलेली आहे। त्यानं मला ढकललं, याच्याबद्दल सुद्धा मला काही नाही वाटलं। तर तुम्हाला याच्यामध्ये कोणाला चक्रव्यूहवरती बघायला आवडलं असतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।